जय शिवराय मित्रांनो. आज मला असं वाटलं कुठल्या मुद्द्यावर नाही बोललं तरी चालेल, पण ह्या मुद्द्यावर नक्कीच बोललं गेलं पाहिजे. आज मी श्रीपाद छिद्दम नावाच्या एक नीच प्रवृत्तीच्या माणसाची एक ऑडिओ क्लिप ऐकली. ती कधीचे त्याने फरक पडत नाही. मी ऐकली तशी माझी तळपायाची आग मस्तकात गेली. आज प्रत्येक मराठी माणूस ज्यावेळेस ती ऐकेल ना, त्यालाही राग आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आधी या नीच माणसाची ऑडिओ क्लिप ऐका. बर पाठवतो शिवजयंती होऊन जाईल साहेब. माझं म्हणणं असं होतं हे गेलं वसडे ती शिवजयंती शिवाजी ते लावडेल पाहिजे झाला काय रे. ऐकलं मराठी माणसा? गेली तळपायाची आग मस्तकात. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर आमच्यामध्ये शेकडो हत्तींचं बळ येतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर कुठल्याही परिस्थितीशी लढायला आम्ही तयार असतो. आणि आज या हरामखोराने आपल्या आस्थेवर घाव घातलाय. छत्रपती शिवाजी महाराज हे कुणी नाहीयेत. आमच्यासाठी ते देवापेक्षाही पूजनीय आहेत. आणि हरामखोरांनी आमच्या अस्मितेवर, आमच्या आस्थेवर घाव घातलाय. आणि आम्ही शंडांसारखा गप्प बसायचं हे कदापि सहन नाही होणार. एका सच्च्या मावळ्याला तर कधीच सहन नाही होणार. आज मला पहिला प्रश्न त्या नगरी लोकांना विचारायचा आहे, जे सगळीकडे बोंबा ठोकत सांगत फिरता आम्ही नगरी असे, आम्ही नगरी तसे. मग शंडांनो, आज का गप्प बसलात तुम्ही? आज कुठे गेला तो तुमचा रांगडेपणा? आज कुठे गेला तो तुमचा नगरीपणा? की फक्त बोलण्यापुरतच आहे? आज हा नीच प्रवृत्तीचा माणूस महाराजांबद्दल अपशब्द बोलतोय आणि या हरामखोराला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून देतात. तुमच्या बुद्धीची मला कीव येते. या हरामखोराला तुम्ही महानगरपालिकेमध्ये उपमहापौरपदी बसवतात. तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. महाराष्ट्राशी, महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या महापुरुषांशी जे गद्दारी करतात त्यांचा आदरच करत नाही, तर त्यांना तुम्ही तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून, तुमच्या नगरसेवक मधून, तुमच्या वार्डामधून तुम्ही त्याला निवडून देतात. आणि आज मला प्रत्येक मराठी क्रिएटरला सांगायचंय, तुम्ही कुठल्या मुद्द्यावर बोला किंवा नका बोलू, पण ज्यावेळेस आपल्या अस्मितेवर कुणीतरी घाव घालतं ना, त्यावर आवाज उठवायला शिका, बोलायला शिका. आणि आज आमच्या महाराजांबद्दल कुणी वाईट बोलतंय, अपशब्द बोलतंय, आमच्या अस्मितेवर घाव घालतंय आणि आम्ही गप्प बसू? नाही, आम्ही त्या शंड लोकांमधले नाहीये की आम्ही गप्प बसू. आम्ही बोलणार, आम्ही आवाज उठवणार आणि त्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना त्यांची लायकी दाखवणार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.